बातमी रायगडमधून आहे। आता शिवसैनिकांच्या पाया पडेन पण राष्ट्रवादीपुढे कधीही झुकणार नाही असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केले आहे। दादांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या नेत्यांमधला वाद पुन्हा चिघळलाय। राष्ट्रवादी शिंदेंच्या नेत्यांमधला वाद पुन्हा चिघळलाय। तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप महेंद्र थोरवेंनी केलाय। थोरवेंनी तटकरेंना राजीनामा देण्याचं आव्हान दिलंय। त्यामुळे आता रायगडमधलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। शिवसैनिकांच्या पाया पडेन पण राष्ट्रवादी पुढे कधीही झुकणार नाही असं महेंद्र थोरवे म्हणाले। तर महायुतीत सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून हा वाद सुरूच आहे। याआधी सुनील तटकरेंनी नॅपकिनवरून गोगावलेंवर टीका केली होती। तर तटकरेंच्या टीकेनंतर गोगावलेंकडून सुद्धा जोरदार पलटवार करण्यात आला। यापूर्वी सुद्धा निधीवरून अजित पवारांची शिंदेंकडे तक्रार करण्यात आली होती। शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काही त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर खुपसण्याचं काम केलं, खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे। सरकार तर आम्ही आणलं, जो इतिहास घडवतो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचं सरकार राज्यामध्ये आलं। ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टीने। आमची काय त्या गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार पण आहे। रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे टॉम डिक हॅरी हे सातत्यानं सुनील तटकरे साहेबांवरती टीका करतायत। असे बालिश बुद्धीसारखे चॅलेंज करायचे आणि काहीतरी खूप मोठं आव्हान दिलं असं वाटायचं। तुम्हाला जर खरंच तुमच्यामध्ये दिलेल्या चॅलेंजमध्ये काहीतरी वाटत असेल, आपण राजीनामा द्यावा, आपण निवडून कसे येता ह्याची जबाबदारी आमची